श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या 17 एप्रिल म्हणजे शुक्रवार आहे. चैत्र अमावस्या. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला चैत्र अमावस्या असे म्हणतात. प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. त्यात चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण या महिन्यामध्ये नवरात्री, श्रीराम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती यासारखे अनेक महत्त्वाचे सण जे आहेत तर ते साजरे केले जातात आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. 17 एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी ही अमावस्या तिथी साजरी केली जाणार आहे. जे आपल्याला उपाय करायचे आहेत ते उद्याच करायचे आहेत. आता हे उपाय आणि सेवा शुक्रवारी करता येणार आहे. उद्याच्या दिवशी सकाळपासून सांगते की सकाळपासून आपल्याला कुठले काम करायचे आहेत, कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तर कुठल्या गोष्टींचा समावेश उद्या करायचा आहे. जवळजवळ 14 ते 15 कामे सांगणार आहे. काय काय करायचे आहेत त्यामध्ये जेवढे तुम्हाला करता येतील तेवढे करा. प्रत्येकाला सर्व कामे करणे शक्य नाही. जर केले तर निश्चित त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला दिसून येतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आता आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला अमावस्याच्या दिवशी अंघोळ करायची आहे. अमावस्या तिथीला जर आपण काळे तीळ टाकून अंघोळ केली तर आपल्याला जे काही राहू केतूचा त्रास आहे किंवा आपल्याला साडेसाती असेल किंवा कालसर्पदोष जरी असेल ना तर तो दूर होण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी न चुकता पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घ्य देखील द्यायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये एका आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर थोडीशी हळद कुंकू टाकायचं आहे, अक्षदा टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. असे केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते. त्याचबरोबर पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळते. शनिदोषाचे देखील आपले जे काही वाईट परिणाम आपल्यावर दिसून येतात ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर पितृशांतीसाठी किंवा पितरांना देखील आपण अशाच पद्धतीने अर्घ्य देऊ शकतो. दक्षिण दिशेकडे तोंड करायचं. अशाच प्रकारे एका तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून दक्षिण दिशेकडे बघून हे जल अर्पण करायचे आहे. 3 वेळा असे म्हणावे, ओम पितृदेवताये नमः असं 3दा म्हणायचं आहे. असं केल्याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर ओल्या कुंकवाने दरवाजावर शुभ लाभ लिहायचे आहेत आणि उंबरठा आहे तो स्वच्छ करून उंबरठा लेपन करून त्या ठिकाणी एक दिवा लावावा. तो दिवा तुपाचा असावा किंवा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा लावायचा आहे. हे सर्व कामे आपण सकाळी करायचे आहे, सकाळपासून करायचे आहेत, सकाळी करावे. त्याचबरोबर आपण देवांची पूजा तर नेहमीच करत असतो, परंतु अमावस्याच्या दिवशी आपण देवारा स्वच्छ करावा, सर्व आवरून घ्यायचा. या दिवशी इतर वेळी कधी पण उठसूट आवरू नये, तर अमावस्याच्या दिवशी देवघर आवरणे. या दिवशी देवघरामध्ये तुपाचा दिवा लावावा. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ही तिथी. त्यामुळे जर तुपाचा दिवा लावला त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय काही राहणार नाही. त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी सेवा काय करायच्या असतात तर माता लक्ष्मी ज्या काही सेवा आहेत माता लक्ष्मीच्या, तर त्यामध्ये जसं की कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. त्याचबरोबर श्रीयंत्र नसेल तर कवड्यांची सेवा करा. या दिवशी 16 वेळेस श्री सुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होणार असेल तर तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. आपल्याला उद्या काही उपाय देखील करायचे आहेत, तर त्यामध्ये दही भाताचे जे उपाय आहे तर तो करायचा आहे.
आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. मुख्य दरवाजावरून जर उतारा करायचा असेल तर आपण दहीभाताचा उतारा करायचा आहे आणि तो दहीभात उतारा करून अशा मोकळ्या ठिकाणी जाऊन ते दहीभात ठेवायचे आहेत, ज्याचा की दुसऱ्यांना त्याचा काही त्रास होणार नाही, आपला त्याच्यावर पाय पडणार नाही. अशा हेतूने आपण तो उपाय करायचा आहे. आणि त्याचप्रकारे आपल्याला एक खूप चांगला चैत्र अमावास्येला आणखीन एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचं तेलाचा दिवा लावावा. कसा करावा हा उपाय? साधारण संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एका मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे व त्यामध्ये थोडेसे तीळ टाकावे व शुद्ध पाणी घ्यावे. आपण सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाला मनोभावे पाणी अर्पण करावे. त्यानंतर दिव्यामध्ये मोहरीचे तेल, काळे तीळ टाकून तो दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात. त्या घालताना ओम पितृदेवताय नमः असे या मंत्राचा 21 वेळा जप करावा. आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. असे केल्याने देखील आपल्याला जो काही पितृदोष वगैरे असेल तो निघण्यास नक्की याचा आपल्याला उपयोग होतो. त्याचबरोबर तुम्ही गोमती चक्र, 5 गोमती चक्र किंवा 5 कवड्या लाल रंगाचे घेऊन त्यावर केशर व हळदीचा टिळा लावावा आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरी किंवा लॉकरमध्ये पैशाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी ही पोटली ठेवू शकतात. हा साधा व सोपा उपाय आहे. आपल्याला दुप्पट लाभ होऊ शकतो. अमावास्येला घरात कटकटी करू नये. या दिवशी कोणाला उधार देऊ नये आणि मांसाहार टाळा. शांत व आनंदी ठिकाणीच माता लक्ष्मीचे आगमन होत असते. चैत्र अमावास्या ही पितरांसाठी व पितृदोष निवारण्यासाठी असते. पितरांच्या आशीर्वादाशिवाय जीवनात प्रगती कठीण असते. म्हणून त्यासाठी चैत्र अमावास्येला आपण हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला वस्तूंचे काही दान करायचे आहेत. अमावास्येला लक्षात असू द्या, जेवढे दान आपल्याला करता येईल आपल्या याच्यानुसार परिस्थितीनुसार तसे दान करू शकतात. पांढरे दान करावे. तांदूळ, दूध, गाईचं दूध आणि गाईला आपल्याला या दिवशी पोळी खाऊ घालायची आहेत. त्याचबरोबर गृहदोष शांत हे केल्याने गृहदोष असेल ते शांत होते, धनाचा मार्ग मोकळा होतं. असे वेगवेगळे हे उपाय केले तर त्याचे आपल्याला फळही अशा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असते. त्यासाठी तुम्हाला जो मी तुम्हाला सांगितलेला उपाय आहे तो नक्की करा. हे उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात, म्हणजेच अमावास्येचा टाईम आहे त्या दरम्यान. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.